महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेची 108वी मीटिंग होती। महाराष्ट्रामधले चारही जे आमचे विद्यापीठ आहे त्याचे कुलगुरू आणि आमच्या कमिटीचे मेंबर, दोन्ही सचिव, ह्या सर्वांची राज्यामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर त्यांच्या जे काही त्यांच्या युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या जाणून घ्यायच्या। नवीन बांधकाम काय करता येईल त्याच्याबद्दल त्यांच्या काही मागण्या होत्या, त्याची मंजुरी द्यायची होती। आणि विशेषतः आपण पाहिलं का आमचे जे सरकारचे 42 महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आणि 151 प्रायव्हेट महाविद्यालय, या दोघांच्या वतीने दर्जेदार शिक्षण मिळावं, सर्व जे नियम आहे, सर्व जे धोरण आहे, शासनाचे जे काही आपण परवानगी देताना निकष ठरवल्या जातं त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याचाही तंतोतंत माहिती कुलगुरूंनी आपल्या एक कमिटीच्या माध्यमातून घ्यावी। शेवटी कृषी कॉलेज असतील किंवा कृषी विद्यापीठं असतील याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे की त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून 7 वर्षाला, 10 वर्षाला किंवा 5 वर्षाला असे नवीन नवीन वाहनं जे उपलब्ध करून देतात। नवीन वाहनं म्हणजे नवीन जे बी बियाण्याची क्वालिटी ती आपण काय विकसित केली, कोणती केली, कमी दिवसाचा पीक तयार करताना त्याचं उत्पन्न किती होईल, शेतकऱ्यांना त्याचे फायदे काय आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांना आदेश देण्यात आलेले आहे। आणि 15 दिवसाच्या आत त्यांच्या पाईपलाईनमध्ये जे जे शेवटच्या टप्प्याला अंतिम संशोधन करून जी काही नवीन बी बियाण्याची व्हरायटी आणायची आहे त्याच्याबद्दल पुरी माहिती आपल्या चारही विद्यापीठ जे आमचे कृषी विद्यापीठ आहे त्यांच्याकडून घेण्यात आली। आता त्याची माहिती झाल्यानंतर मग मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयाकडे याची सर्व माहिती दिली जाईल। याच्यामधल्या भविष्यामध्ये जे काही नवीन बदल करायचे आहे, शेवटी शेतकरी बांधवांचा विश्वास हा कृषीच्या मध्ये असलेले काम करणारे जे शास्त्रज्ञ असतील, तज्ज्ञ असतील, प्राध्यापक आहे, VC आहेत, प्राध्यापक आहेत, या सर्वांच्या माध्यमातून त्यांची जी टेक्नॉलॉजी त्यांनी जे तयार केलेले नवीन संशोधने त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचे परिणाम शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय होईल याच्यासाठी आजची ही मीटिंग होती। मीटिंग घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे की त्यांच्या ज्या लोकल लेवलला ज्या अडीअडचणी येतात विद्यापीठाच्या, त्यामध्ये विशेषतः काही भरती प्रक्रिया करणं आवश्यक आहे। अनेक प्राध्यापकाचे काही पदं खाली आहेत, काही कर्मचाऱ्यांची पदं खाली आहेत आणि ही पदं खाली असल्या कारणाने, रिक्त असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर त्यांना काम करण्यासाठी अडचण असते। गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयासोबत मीटिंग झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यक जागा पहिले आपल्याला कृषी विभागाच्या भरावा लागेल, त्या सर्व भरण्याची तत्वता त्यांनी एक आदेश चीफ सेक्रेटरींना दिला। मी माझ्या मागणी केली होती त्याच्यावर त्यांनी आदेश दिले आणि आता चीफ सेक्रेटरी महोदय तसा प्रस्ताव तयार करतील आणि एकदा प्रस्ताव आमच्या विभागाचे सचिव त्यांना देतील आणि त्या माध्यमातून भरती प्रक्रिया केल्याशिवाय जसं युद्धभूमीवर सैनिक लढतात तसेच आमचा हा कृषी विभाग आहे, ज्या ज्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, आसमानी संकट येतोय, त्या वेळेस फ्रंट लेवलला जाणारा हा कर्मचारी आवश्यक आहे। याच्यासाठी आम्ही सर्व आज आढावा घेतला आणि त्या आढावाच्या माध्यमातून मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन व्हायरल येतोय, नवीन नवीन रोग येतात आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये, जसं गोगलगाय, आपल्याला पहिले गोगलगाय नावाचा हा रोग माहीत नव्हता, परंतु मध्यंतरी मी लातूरला गेलो, लातूरला गेल्यानंतर त्या ठिकाणचे 2 आणि उस्मानाबादमधले 2 तालुके, 4 तालुक्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव मला दिसला। त्याच्यावर आता नुकसान भरपाई 97 कोटी रुपये आपण त्या शेतकरी बांधवांचा झाला होता त्यांना दिलं, पण याच्यावर परमनंट उपाय काय आहे? शेवटी असे जे जसं कोरोना आला, कोरोना नवीन नवीन आला, कोणाला कळालंच नाही, अशा पद्धतीने आमच्याकडे बी नवीन नवीन ज्या पद्धतीने हे रोग येतात, हे कीटक जे येतात त्याला नष्ट करण्यासाठी परमनंट आमचे शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठामध्ये काम करणारे लोक याच्यावर उपाययोजना करून नेक्स्ट येणाऱ्या वर्षी त्याचा, जसं आपण बोंड अळी पाहिली, त्यानंतर लष्कर अळी पाहिली, लाल्या रोग पाहिला, अशा अनेक रोग आले, त्याच्यावर मात आतापर्यंत झाली। परंतु नवीन नवीन जे रोग येऊ लागले याच्यामध्ये शेतकरी हैराण होणे, शेतकरी परेशान होणे, शेतकऱ्याला हवालदिल होणे, त्याला दिलासा मिळावा यासाठी आमच्या कृषी विद्यापीठाच्या लोकांना सर्व आदेश देण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी
ते टप्प्याटप्प्याने केल्यानंतर ते जे कीटक आहे, जे काही रोग आहे, तो नष्ट कसा होईल याच्याबद्दल आज त्यांना सूचना देण्यात आल्या. अनेक हे रुटीन वर्क आहे. शेवटी आपण ही आमची जी मीटिंग असते ही महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद याच्यामध्ये काही मंजुरीसाठी त्यांच्याकडे त्यांचे जे प्रपोजल अडीअडचणी त्यांना सर्वांना मंजुरी देण्यात आली. उत्पादन शुल्क मंत्री यांची मगाशी पत्रकार परिषद झाली आणि शेतकऱ्यांना जर फायदा होत असेल द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तर वाईन निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असं धोरण आहे आणि मॉलमध्ये विक्री करण्याचा जो काही म्हणजे ड्राफ्ट होता आधीच्या पासूनचा तर तो घेऊन आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता कृषी मंत्री म्हणून तुमची काय भूमिका आहे? शेतकऱ्यांचा जो माल शेतकरी समजा अंगूर तयार करतात, फॉर एक्झाम्पल बोललो लागलो मी, याच्यापासून समजा वाईन तयार होत असेल तर शेतकऱ्याला 2 रुपयाचा फायदा होत असेल कोणत्याही याच्यामध्ये त्यांच्या प्रक्रियामध्ये, ते वाईनचा अर्थ लोक वेगळे काढतात. त्याला काही आता मध्यंतरी सांगितलं मला किराणा दुकानवर विकणार का, अशा पद्धतीने काही अफवा आली होती. शेवटी कसं आहे, बोलण्याचा स्वतंत्र व्यक्ती सर्वाला व्यक्तीला अधिकार आहे, ते बोलू शकतात. परंतु मला असं वाटतंय का जे शंभूराजे बोलले ते खरं आहे का शेतकरीच्या शेतामध्ये जे काही माल पिकवला गेला त्याच्यावर प्रक्रिया करून अनेक देशामध्ये त्याचा उपयोग केला जातो, आपल्या देशामध्येही केला, तर 2 रुपयाचा शेतकऱ्याचा कदाचित त्याच्यामध्ये फायदा असेल तर शंभूराजे जे बोलले हे बरोबर आहे. कृषी मंत्री म्हणून कृषीच्या संबंधित जितक्या शेतीविषयक गोष्टी असतात आणि शेतकऱ्याचा फायदा असेल त्याला मी कधीही सकारात्मक राहणार आणि त्याचा स्वागतच करणार. पण हाच ड्राफ्ट जेव्हा मागच्या वेळी समोर ठेवला तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता. आता तुम्ही एकत्र सत्तेमध्ये आहात तर त्यांना कसं समजावणार? नाही, कसं आहे हे मी पहिलेच बोललो का किराणा दुकान सारख्या ठिकाणी विकण्यापेक्षा पहिले त्यांनी जो शब्द मला चांगली आठवण आहे का किराणा दुकानमध्ये तुम्ही वाईन विकणार का, तर हा तर मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये हे पहा ज्याला घ्यायचं आहे ते घेतील. ही काही बलजबरी द्यायचं नाही कोणाला का अनुदानावर द्यायचं नाही. ज्याला घेणारा तो कुठेही घेईल, परंतु त्याचा अर्थ वेगळा काढला तर मग काही निघू शकतो. पण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला मी स्वतः विनंती करेल, शंभूराजेने विनंती केली का आणि मी विनंती केली का, शेवटी सरकारमध्ये आम्ही दोघंही मंत्री आहेत आणि ते समजू शकतात का मी पहिले शब्द काय बोललो, शेतकऱ्यांचा फायदा ज्याच्यामध्ये होत असेल शेतकऱ्यांचा ते त्यासाठी सरकारने काही परवानग्यामध्ये शिथिलता आणता येईल का, त्याच्यामध्ये आता ते दारूबंदी मंत्री आहे म्हणून त्यांच्याकडून तो प्रस्ताव आला तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा असेल तर ते आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेतेही त्याला शेतकऱ्यांच्या बाबतीत उपमुख्यमंत्रीचा धोरण बी हा कधीही शेतकरीच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी फार जवळून पाहिलेला आहे की शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांची आस्था, त्यांचा जो असलेला विचार, त्यांचा जो विजन आहे तो कधीही शेतकऱ्यांच्या हितामध्ये म्हणून ते त्याला मान्य करतील असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं जे शिक्षण आहे कृषी शिक्षण ते अगदी शालेय स्तरापासून द्यायचं, तर मग शालेय शिक्षण विभाग जो आहे आपले शालेय शिक्षण मंत्री आहेत तर आपलेच सहकारी आहेत, तर त्या खात्यासोबत त्या खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत काही चर्चा झाली आहे, त्याचा ढाचा कसा असणार आहे? मी आजही आमचे सचिवांना तशा सूचना दिलेल्या आहे का मला तर असं वाटतंय का पहिले गाव लेवलवर एक कमिटी बनवावी, कृषी सहाय्यक किंवा त्यांचा जो खाली एक शिक्षक असतो, प्रत्येक गावाला शाळा आहे तिथे ग्रामसभा घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या भावना याच्याशी काय आहे त्याही जुळून घ्याव्या. शेवटी शेतकरी असेल किंवा त्यांचा मुलगा शाळेमध्ये जात असेल त्याला शिक्षणाच्या बाबतीत आपण जोपर्यंत त्याची संमती घेणार नाही, त्याची संमती घेणं यासाठी आवश्यक आहे कारण अनेक शेतकऱ्याकडेही अनेक पालकाकडेही चांगल्या सूचना असतात, त्यांच्याही सूचना जाणून घ्यायच्या आणि त्याला ग्रामस्थ लेवलवर मंजुरी घेऊन मग शालेय शिक्षण मंत्री सोबत माझी चर्चा झाली औपचारिक, त्यांना मी बोललो, त्यांनी म्हणे चांगलं आहे आपण बरोबर याचा विचार करू आणि घ्यायला पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो, मुख्यमंत्री महोदय बी मला बोलले की ठीक आहे चांगलं आहे. शेवटी कसं आहे की शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर व्हावा, कमिशनर व्हावा, मोठा IAS ऑफिसर व्हावा, IPS व्हावा किंवा क्लास 1 अधिकारी व्हावा किंवा काहीतरी नोकरी लागावं हा त्याचा पहिला हक्क आहे, त्याला मिळालाच पाहिजे. पण काही नाही झाला तर कमीत कमी घरावर 12वी पर्यंत शिकलेला असेल किंवा ग्रॅज्युएट पर्यंत शिकलेला असेल चांगला शेतकरी तर होऊ शकतो.
काही शेतकऱ्याची मुलं शेतकरी व्हावं हा माझा उद्देश नाही. हात जोडून तुम्हाला एक विनंती करू लागलो मी. माझा स्पष्ट हे आहे, मुलांना नाही इतर कोणालाही जर शिक्षण मिळत असेल तर चांगलं असेल. काही नाही. मध्येच करायचं म्हणताय का शहरी शाळांमध्ये पण आपण करायचं? पहिला कन्सेप्ट आमचा असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आता आमच्या गावामध्ये जमिनी आहे, काही सकस आहाराच्या जमिनी आहे, काही गायरान जमिनी आहे, गावाला शाळेला खेटून गावाला खेटून काही ठिकाणी गावठाण आहे, त्याच्यामधून काही त्यांना जमीन देता येईल का? आमचा कृषी सहाय्यक त्यांना अर्धा तास तरी शिकू शकतो का? कारण की शिक्षकाच्या ज्ञानापेक्षा कृषी सहाय्यकाचा ज्ञान मोठं असतं त्याच्यामध्ये. आणि ह्या विषयासाठी त्याची कनेक्टिव्हिटी आठवड्यातून 1-2दा त्यांनी बी शिकवायला जायला पाहिजे. आणि शिक्षकाला एक ट्रेनिंगचा विषय एकदा झाला, त्यांची ट्रेनिंग आमचे कृषीचे अधिकारी त्यांना ट्रेनिंग देतील आणि त्यांची एकदा कार्यशाळा घेतली का त्यांचा शिक्षणाचा पाठ चालू करायचा आहे तर शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. आणि औपचारिक ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मला संमती शिक्षण मंत्री महोदयाने दाखवली. मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली तर म्हणे हे चांगलं आहे का शेतकऱ्याच्या मुलाला शेती करण्याचा ज्ञान त्याला 5वी पासून का मिळावं? 5वी 10 वर्षाचा 5 वर्षाच्या मुलाला ऍडमिशन देतो पहिलीमध्ये आणि 5 वर्ष 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी त्या मुलाला समजतं किंवा त्याला शेती अवजारं असतील, शेतीचं कोळपणं असेल, निघणं असेल, खुरपणं असेल, सरी काढणं असेल, वखरणं असेल किंवा सोंगणी असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजीच्या आपण पाहिलं आता ठिबक आहे, स्प्रिंकलर आहे, वॉटर गन आहे. पूर्वी तर दाण्याने पाणी देण्याचे दिवस गेले, आता ठिबक पद्धतीने. याचाही त्याला त्या ठिकाणी ज्ञान मिळावं आणि ते प्रत्यक्ष त्या शेतीवर मिळावं म्हणून आम्ही त्या जमिनी नाही मिळाल्या तर आपण काही डोनाईट करता येईल का जमीन शाळेला? 1-2 एकर गावामधून घेतली काहीतरी त्याला हे प्लॅन करताना अनेक गोष्टीची चर्चा करून त्याला शेवटचा अंतिम रूप देण्यात येईल. आणि मला वाटतं का तो त्याचे वडील जे बिचारे शेती करून घाम गाळतात, रक्त जाळतात आणि शेती करतात, त्यांची क्वालिटी जुन्या क्वालिटीची शेती करण्याची पद्धत आहे, हा नवीन क्वालिटीची पद्धत जाईल आणि आई वडिलांना थोडी मदत होऊ शकते आणि चांगला शेतकरी बी होऊ शकतो. शेवटी आपला देश शेतीप्रधान आहे, राज्य आपला शेतीप्रधान आहे आणि शिक्षणाचा विषय हे कदाचित दिला तर मला वाटतं की याला अंतिम रूप सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय देतील. आम्ही दोघंही मंत्री त्याच्याशी सहमत झालो का मग त्याला आमचा डिपार्टमेंट काय मदत करेल. शेवटी कृषी विभागाचाही रोल त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मग त्यांना साहित्य देणं, त्यांना बाकीची मदत करणं, त्यामधून त्याला जी काही ट्रेनिंग द्यायची आहे ते ट्रेनिंग सेंटरमध्ये आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमच्या कृषी विभागाचे लोक त्यांना ट्रेनिंग देतील त्या शेतकरी त्या शिक्षक बांधवाला. मग तो त्या पद्धतीची त्यांना शिक्षण देईल. असे आमचा आजचा जो नियोजनमध्ये अजून काही तज्ज्ञ आम्ही या कमिटीमध्ये दिलेले आहेत, शिक्षण विभागाचे काही तज्ज्ञ आणि कृषी विभागाचे, हे एक आराखडा तयार करतील. दोन्ही सचिव महोदय, दोन्ही मंत्री, आम्ही आमच्या पद्धतीने हे करू आणि सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ, अशी माझी कल्पना आहे. आपण शालेय स्तरापासून कृषी शिक्षण द्यायचं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले एक ज्येष्ठ नेते जे कृषी विषयाशी गेले अनेक वर्ष संबंधित आहेत, शरद पवार, ते म्हणतात की शेतीवरचा भार आपल्याला कमी केला पाहिजे, घरातल्या सगळ्यांनीच शेती करायला नको, किंबहुना आपण शेतीचं जे क्षेत्र कमी कमी होत चाललंय त्या दृष्टिकोनातून आता आपण विचार करायला पाहिजे. मग आपण पुन्हा थोडा वेगळा विचार, हा विरोधाभासी विचार आहे, कारण 5वी पासून तुम्ही शेतीचं शिक्षण देऊन मुलांना पुन्हा शेतीतच घालणार का, हा एक भाग. आणि दुसरा भाग, शरद पवार म्हणतात की शेतीवरचा बोजा कमी. शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांनी काय बोलावं ते उचित होणार नाही. परंतु मी तुम्हाला एक जरूर बोलतो की याच्यामुळे नुकसान काय होणार आहे. शेवटी मी बोललो होतो कलेक्टर व्हावा, कमिशनर व्हावा, चांगला अधिकारी व्हावा, उद्योगपती व्हावा, व्यापारी व्हावा, हे तर त्याचा रिझर्व आहेच, तो होणारच आहे. परंतु काही नाही झालं तर शेती कोणाला तरी करावं लागेल. शेती असं आहे की त्याच्या वडिलोपार्जित ती त्यांची जागीर आहे. मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची, शेतकऱ्याला शेती करण्यापासून कोणीही वंचित करू शकत नाही. त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल, त्याला मदत करावं लागेल आणि मदत करण्यासाठी हे वाया जाणारं शिक्षण नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे आपण जे 5 वर्ष त्याला 1ली ते 10वी 5वी ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत दिलं ते वाया जाणारं शिक्षण नाहीये. याचा फायदाच होईल. त्याला नाही होईल तर शेतकऱ्यांची मुलांची संख्या आपण पाहिलं 1.5 कोटी शेतकरी आहे आपल्याकडं, 1.5 कोटी शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामधले सर्वच काही शेतीच करणार असं नाही ना. एखादा भाऊ व्यापारी बनतो, एखादा भाऊ कर्मचारी बनतो, एखादा कारखानदारीमध्ये घुसतोय, एखादा नोकरीला लागतोय. बिचारायचे वेगवेगळे, सर्वाला काही नोकरी लागणार आहे हे मी अपेक्षित, सर्व काही बिझनेसमॅन बनणार आहे, सर्व काही उद्योग करणार आहे असंही नाही. सर्वाला कारखान्यामध्ये, काही कारखाने असे असतात का त्यांना शेतीविषयी बी माहिती असली त्याचाही फायदा मिळू शकतो. माझा पहिले उद्देश स्पष्ट आहे
का फक्त शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी बनू नये. पहिले तो चांगल्या पोस्टवर जायचा, चांगला उद्योगपती बनायला, चांगला व्यापारी बनायला पाहिजे, चांगला नोकरीला लागायला पाहिजे, पण काही नाही झालं. चांगला शेतकरी, चांगला मंत्री बी व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे ना, खरंच आहे. शेवटी हे पहा, आता मुख्यमंत्री महोदय बोलले मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी मुख्यमंत्री झालो, तो काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूर उडलेलं आहे म्हणे. त्यांना वाटतं का सोन्याच्या चमच्याने दूध पिणाराच मुख्यमंत्री व्हावा. साध्या शब्दामध्ये मुख्यमंत्री महोदय बोलले, त्याचा समाचारही घेतला त्यांनी, मी पाहिला 2-3 सभेमध्ये. तर काही लोकांना काय वाटतं का आपल्या लोकांची वडिलोपार्जित काहीतरी राजकारण ही जागीर आहे. अरे सामान्य गरीबातला गरीब माणूस मोठा झाला तर तो कसा झाला त्याची चर्चा. एखाद्या मंत्रीचा मुलगा मंत्री झाला त्याला म्हणताय काय, तर तो झालाच. एखादा अधिकारी कलेक्टरचा मुलगा कलेक्टर झाला, पण तो एखादा गरीबाचा मुलगा कलेक्टर झाला, एखादा शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला, तो आनंद वेगळा असतो. म्हणून मी काय बोललो पहिलेच का शेतकऱ्याच्या मुलांनी जगामधल्या सर्व ज्या ज्या त्याला चांगलं मिळू शकतात नोकऱ्या किंवा व्यापारी किंवा अजून अधिकारी तो बनायला पाहिजे. पण काही नाही बनला तर आपल्या आई वडिलाला सपोर्ट करणारा चांगला शेतकरी बनायला पाहिजे. वेदांत फॉक्सकॉनवरनं गदारोळ सगळा चालू होता राज्यामध्ये आणि आता थेट आदित्य ठाकरे चाकण तळेगाव रोडवरती जाऊन आंदोलन सेना करणार आहे सरकारच्या विरोधात. मला तर आश्चर्य वाटतंय की मी त्याच्यामध्ये राज्यमंत्री होतो त्यावेळेस कदाचित याला ज्या फॅसिलिटीज गुजरात गव्हर्नमेंटने दिल्या त्या कदाचित आपण दिल्या असत्या. आपण त्यांना वेळेवर त्यावेळेस आम्हीच त्याच्यामधले जबाबदार आहे. मी काही बोलणार नाही का, त्यावेळेचे जबाबदार फक्त आदित्य ठाकरे साहेब आहे, मीही त्याच्यामध्ये राज्यमंत्री होतो. आमच्या सर्वांची सामूहिक जबाबदारी होती का ते टिकवायला पाहिजे. परंतु आम्ही त्यावेळेस त्यांना वेळेवर न्याय देऊ शकलो नाही, वेळेवर त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही. म्हणून तर त्यांनी वेदांतने इतका मोठा कठोर निर्णय घेतला आणि ते गुजरात सरकारने त्यांना आपल्यापेक्षा जास्त दिलं. पण आता मुख्यमंत्री महोदय दिल्लीला गेलेले आहेत. मला विश्वास आहे का मुख्यमंत्री महोदय दिल्लीला, मीही काल दिल्लीला होतो, तर ते आता मोठे जे उद्योगपती आहे सन्माननीय पंतप्रधान महोदय चर्चा करतील, सन्माननीय अजून मंत्री महोदयाची, की वेगवेगळे उद्योग काही आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकता का, याच्यापेक्षा मोठे येऊ शकता का, आणि मोठे नाही आले तर अजून 4 नवीन येऊ शकता का, आणि याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय प्रयत्न करू लागले. मला वाटतं का वेदांत हा जो आपल्याकडून गेला याचे खरे जी चूक कोणी केली असेल तर मागच्या सरकारने याच्यामध्ये 2 वर्ष काहीच केलं नाही. 2 वर्ष त्यांच्याशी ज्या पद्धतीने आमचे जे सुभाष देसाई साहेब ते आमच्या खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते कसे होते ते कधी पाहिलं तर आम्हालाच, मी मंत्री होतो शिवसेनेचा मंत्री, फार मुश्किलने इतकं केलं तर उपकार त्यांचे माझ्यावर इतका किती. मी खरं बोलू लागलो तुम्हाला ताई, मी जे बोलू लागलो मी जबाबदारीने बोलू लागलो. तर असा आमचाही रामराम घेत नव्हते. आमचा स्वतःचा ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या एक आमदारांनी सांगितलं तर वेगळीच भाषा आहे ती, कधी बोललो तर अजून एक नवीन त्याला वाचा फुटल. परंतु ज्या वेळेस त्यांचा आमच्या सोबत ज्या वेळेस आम्ही 5-6 आमदार त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे, एक विधान परिषद 7 आमदार आहे, त्या 7 आमदारला ते असे रामराम बी करत नव्हते. आम्ही तरी हात जोडून सामान्य माणसाला हात जोडतो, ते फार मुश्किल नाही इतकं करायचे आणि असं चालायचे सरळ. तर याच्यामुळं उद्योगमंत्र्यांनी त्यावेळेस या उद्योगाला व्यवस्थिशीर ढाच्यामध्ये बसून आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना जे काही प्रोत्साहन पाहिजे होतं ते द्यायला पाहिजे होतं, ते नाही दिलं म्हणून ते गेलं. हे काय या 2 महिना 1.5 महिन्यामध्ये गेलं की ते त्यांचा पूर्ण प्रक्रिया त्यांनी सांगितलं कधीपासून गेलं काय गेलं. वेदांतवाल्यांनी सर्व क्लिअरिफिकेशन दिलं, ते अग्रवाल त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं. मला असं वाटतंय का आदित्य ठाकरे साहेब जे आता बोलू लागले याच्यामध्ये किती सत्य आहे किती तथ्य आहे, त्यांनी स्वतः आपला आत्मपरीक्षण करून जरा विचार केला तर मला वाटतं चांगलं होईल. परंतु एकनाथ शिंदे साहेबाच्या मनामध्ये इथला गेलेला उद्योग याच्यापेक्षा 4 उद्योग शिल्लक यावे याचे प्रयत्न करू लागले. दिल्लीला माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठीच ते गेलेले आहे आणि जरूर प्रयत्न करू लागले. आता भविष्यामध्ये याचे सर्व परिणाम काही 2 महिन्यात दिसणार नाही. 2 महिने झाले नवीन मुख्यमंत्री महोदयाला, आता पुढे अजून 2 वर्ष बाकी आहे आणि 2-3 महिने ते आचारसंहितेमध्ये जातात शेवटचे. परंतु मी तुम्हाला सांगतो का चांगल्या योजना या महाराष्ट्राला मिळाव्या, चांगले उद्योग इथे यावे. कृषीच्या बाबतीत ही त्यांच्या ज्या भावना आहे ते मला डायरेक्ट बोलले का तुम्हाला कृषी मंत्री केलं, आता ह्या आत्महत्या कशा थांबतील याच्याबद्दल काहीतरी करा. हे होणारच नाही, याच्यासाठी काही उपाययोजना आणा. राज्य सरकार केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीने ते बोलू लागले. आणि ज्यावेळेस चांगलं काम करू लागले तर मग कुणाला तरी त्याच्याबद्दल दुःख होणार. पुणे जिल्ह्यातल्या
जुन्नर तालुका जो आहे तिथे एका शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली शेतकऱ्यांच्या नावावर आणि सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात आत्महत्या होत आहेत. कृषी विभाग काय करतो ह्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही जे निर्णय घेतला का कलेक्टर असतील, कमिशनर असतील, मी स्वतः मंत्री असेल, त्यांनी एक दिवस बळीराजा सोबत का त्याच्या अडचणी काय ते समजून घेऊ लागलो. आम्ही हा 100 दिवसाचा प्रोग्राम मुख्यमंत्री महोदयाच्या संमतीने आम्ही घेतलेला आहे. का आमचा कृषी सहाय्यकापासून तर सचिवापर्यंत, मी मंत्र्यापासून तर खाली आमच्या लगे एकदम कृषी सहाय्यकाचं आणि ग्रामविकास खात्याचे बी त्यांचा एक दिवस, महसूलचा एक दिवस, मी त्यांचा एक दिवस घेतला. आमचे 3 दिवस राहणार आहे. पण जोपर्यंत आम्ही त्या शेतकरी बांधवाला निराशाची कारणं विचारणार नाही, मी तर स्वतः मेलघाटमध्ये 1 दिवस मुक्काम केला आणि त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आता याला पुढच्या भविष्यामध्ये याच्यामध्ये आत्महत्या होणारच नाही यासाठी उपाययोजना करावा. बगर उपाययोजनाचा होणार नाही म्हणून तर आम्ही 1 दिवस बळीराजा सोबत हा कार्यक्रम आखू लागलो आणि हजारो गावापर्यंत, शेवटी 9-10 हजार गावापर्यंत आमचे लोक जातील, त्यांचा अभिप्राय घेतील, याच्यावर एक कमिटी बसेल आणि 100 दिवसामध्ये ती कमिटी त्याचा रिपोर्ट देईल की शेतकरी आत्महत्या करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. ह्या त्यांच्या हे जो बिचारा सकाळी 6-5 वाजेपासून उठतोय, त्याचा दिनचर्या सुरू होतोय संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, काय काय अडचणी येतात, त्याला लोन मिळतो किंवा नाही, त्याला बाजारभाव आहे किंवा नाही, त्याला काही ठिकाणी जे बियाणे त्याची उगमशक्ती किती असते, त्याला खतं कसे मिळतात, त्याला औषध फवारणी कशी मिळते, या सर्व गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टी त्याला ग्रामसभेच्या माध्यमातून त्या गावामध्ये त्या लोकांशी चर्चा करून मग उपाययोजना केल्या जाईल. मी काय असं बोलणार नाही का याच्यामध्ये मोठं परिवर्तन होईल, परंतु त्याच्या नाराजीच्या ज्या किंवा त्याच्या निराशाचे जे कारण आहे, हे कारण शोधून याच्यावर सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपाय काढतील आणि दिल्लीमध्येही याच्याबद्दल चिंतन, मी आता कालच आमचे आपले नितीन गडकरी साहेब यांच्यासोबत आम्ही मिटिंग केली. त्यांनी ड्रायपोर्ट आमच्याकडे जालन्याला आणलेला आहे आणि जालन्यावरून आमच्याकडचा जो विदर्भामधला संत्रावाला शेतकरी आहे, मोसंबीवाला शेतकरी आमच्या औरंगाबादमध्ये आहे, आंब्याचे आहे, काही फळ फ्रूट भाजीपाला हे ड्रायपोर्टच्या माध्यमातून डायरेक्ट म्हणजे आपल्याकडून गेला का तो मुंबईच्या पोर्टवर जाईल, तिथून बांगलादेशला जाऊन ज्या ज्या ठिकाणी यांची मागणी आहे त्या शेतकऱ्याच्या मालाची, त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी आम्हाला जे बोलले, जे काही मिटिंग, काल 2 तास मिटिंग घेतली गडकरी साहेबांनी. वैष्णव म्हणून एक मंत्रीजी आहे तेही होते, त्यांच्याकडे पोर्टचा खाता आहे देशाचा. हे सर्व जोडून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये समजा आता ऊसच्या बाबतीत आपण पाहिलं तर लेबरचा प्रॉब्लेम, मग तो कसा सॉल्व्ह करता येईल, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे काही त्याला सोंगणीपासून तर घरापर्यंत माल आणण्यापर्यंत जो खर्च येतो, निंदणीपासून जो खर्च येतो, हा कदाचित मी भुमरे साहेबाला बोललो का भुमरे साहेब आपण एखादा 100 दिवसाची रोजगार गॅरंटी याच्यामध्ये याला कन्वर्ट केलं तर त्याचा खर्च कमी होईल, खर्च कमी होईल तर उत्पन्न वाढेल तर बाकीच्या. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला हे बोलले का आपल्याला शेतकऱ्यांच्या जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यांच्या परिवाराचा मुलीचं लग्नही सरकार करेल. तर परवाच ते अशा ज्या निराशाजनक ज्या गोष्टी त्याला पुन्हा त्याला आपल्या बाकीच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परिवाराला, त्याच्यासाठी उपाययोजना करा. तर शेवटी तुम्ही हा महत्वाचा प्रश्न आहे का याच्याबद्दल गांभीर्याने विचार करायला पाहिजे का आत्महत्या का करतोय. कारण अनेक आहे, परंतु शेती हा त्याच्यामधला प्रमुख कारण आहे. शेती काल मुख्यमंत्र्यांची जी मेळावा होता मुंबईमध्ये, विशेष करून माजी मुख्यमंत्र्यांचा मेळावा मुंबईमध्ये झाला आणि सत्ता परिवर्तनानंतर सत्ता संघर्ष आणखीनच खूप शिगेला पोहोचलाय की काय असं चित्र, कारण आरोप प्रत्यारोप विशेष करून आता आम्ही पुढच्या या गद्दारांना अपमान दाखवू अशी भाषा त्यांनी हे वापरली. शिवतीर्थावरच्या मेळाव्यावरून देखील अगदी ते प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. तर या सगळ्याला तुम्ही कशा पद्धतीनं बाप पळवणारी असंही ते म्हणाले. आता कसं आहे, मला असं वाटतंय की गांधीजी आज आपल्यामध्ये नाहीये
पण गांधीजीच्या नातूने सांगितलं का माझ्या बापाचं नाव हे सर्व घेऊ लागले ते बोलू लागले. पुरुष एकदा राज्याचा पुरुष महापुरुष ज्या वेळेस होतो त्याचे तत्व घेऊन कोणी चालत असेल तर त्याला अशा पद्धतीने मला तर वाटतं त्यांच्यावर मला माझे ते नेते होते 2.5 वर्ष. मी काही फार जुना शिवसैनिक नव्हतो, 2.5 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, 2 वर्ष कोरोनामध्ये गेला. मी काही फार जवळून त्यांना बघितलेलं नाहीये, परंतु मी जे बघितलेलं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत काम केलं, आनंद दिघे साहेबांसोबत काम केलं आणि ते जे आज त्यांनी जे केलं हे चुकीचं तुम्हाला तरी सोयीस्कर वाटतं का ज्या वेळेस आम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या एकत्रित लढलो, विधानसभेच्या निवडणुका होत्या एकत्रित लढलो, दोघांचे फोटो छापले ना का नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो छापला नाही, त्यांचाही फोटो छापला, स्वर्गीय बाळासाहेबांचाही छापला, यांचाही छापला, देवेंद्रजींचाही छापला आणि त्यानंतर आम्ही निवडून आलो. मग यांनी जे केलं होतं ते सोयीस्कर होतं का? ते तरी इमाने इतबारे होतं का? मग जी सत्ता मी त्या सत्तेमध्ये मंत्री होतो महाविकास आघाडीमध्ये, तर ती महाविकास आघाडी ही तरी बरोबर चोरून नेलेली होती ना कुठून तरी. युतीच्या नावावर आम्ही निवडून आलो आणि इकडे सरकार बनवलं. आज आम्ही जे सरकार बनवलं आम्ही दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री केलं का? मुख्यमंत्री कोण झाले? एकनाथ शिंदे. मग एकनाथ शिंदेवर यांना शंका आहे का? फक्त इतका आहे का सामान्य कुटुंबातून वरती गेलेला माणूस आहे तो बिचारा रिक्षावाला बोलतात त्याला, अरे त्याच्या रिक्षामध्ये 50 लोक कसे बसले याचा विचार करा. 50 लोकांना घेऊन ती रिक्षा कशी चालू आहे महाराष्ट्राची गतिमान त्याचाही विचार करा. म्हणजे त्याच्यावरती तर ते खोक्याचं उत्तर नाही तर त्यांनी जे भाजपला धोका दिला त्यावेळेस किती महाविकास कडून खोके घेतले हेही सांगायला पाहिजे. मग आम्हाला सत्ता यांनी स्थापन केली तर चुकीची केली, त्यांनी स्थापन केली सती सावित्री होती, असं कसं चालेल? शेवटी सत्ता स्थापन करताना त्यांना ज्या त्यांच्या भाषेमध्ये मी जे बोलतोय का त्यांनी जे केलं ते सर्व अरे आज एक लक्षात घ्या की सर्वसामान्य शिवसैनिक का खुश आहे? लाखो लोक रस्त्यावर उतरतात, एकनाथ शिंदे साहेबाला पाहायला येतात, त्यांचे 2 शब्द ऐकायला रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक रस्त्यावर उभा असतात. मी पाहिलं, मी माझ्या जिल्ह्यामध्ये औरंगाबादमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आले तर 3-3 वाजेपर्यंत लोक उभे, 4:30ला ते टेकअप झाले तिथून. तर याचा अंदाजा लावा याची लोकप्रियता नसती तर हे घडलं असतं का? आज लोकप्रियता जशी वाढू लागली तशी कमीत कमी त्यांच्यामुळे हे बी फिरू लागले, हे बी बाहेर निघाले. कोणतेही असेल विरोधी पक्षाला खरी रूपरेषा आणि दिशा दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं. ते बोलले भाषणामध्ये का हे जे करू लागले याचा अर्धा आशीर्वाद मलाही मिळणार आहे म्हणे. म्हणजे मी तुम्हाला बोलतोय साहेब, पायाला भिंगरी बांधून 15 तास 18 तास माणूस काम करतोय. हो, सामान्यातला सामान्य माणूस वाटतंय का आपला माणूस मुख्यमंत्री झाला, माझ्या परिवाराचा माणूस मुख्यमंत्री झाला. हे स्वाभिमान फार कमी लोकांना भेटतंय, याचं दुःख नाही त्यांना. फक्त गणपती मंडळांमध्ये जात आहेत किंवा ते दहीहंडीला जात आहेत. आता तुम्ही बोला, जळगावला गेलो आम्ही परवा, जळगाव पासून तर मुक्ताईनगर पर्यंत दोन्ही थडीला लोक होते. औरंगाबाद पासून सिल्लोड मध्ये लाखो लोक होते. हे गणपती होतं त्यावेळेस. गणपती महाराजाच्या फेस्टिवलला कानी जायला पाहिजे. हिंदू सणाचा यांना वावडा आहे का? हिंदू सणाला एकनाथ शिंदे साहेब गेले तर हे चूक आहे का? अरे हे गेले नाही म्हणून त्याची तुलना लोक करू लागल्या. पहिला मुख्यमंत्री आला नाही, पहिला मुख्यमंत्री गेला नाही, पहिले मुख्यमंत्र्यांनी काही पाहिलं नाही. हे मुख्यमंत्री महोदय दहीहंडी बी करतात, गणपती महाराजाचाही प्रत्येक ठिकाणी जाऊन रात्रीच्या 12-12 वाजेला आरती करतात. कारण की मी तर मुसलमान आहे, ते हिंदुत्ववादी संघटनेच्या सोबत ज्यावेळेस मी राहतो त्यावेळेस ते हिंदू जे आहे त्यांचा पुरा हिंदुत्वाद जिवंत आहे. त्यांनी कुठं गहाण ठेवला नाही. मी काँग्रेसमध्येही आमदार होतो 20 वर्ष, परंतु यांनी काँग्रेसच्या वेळेस काय बोलत होते, कसं बोलत होते, काय काय बोलत होते मला चांगली आठवण आहे त्यांची. परंतु नंतर सरकार आली, सरकार बनला तर सरकारनंतर सर्व बदललं. मग यांनी खऱ्या ट्रॅकवर गेले ना, हे चुकीच्या ट्रॅकवर गेले का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जी होती ती निवडणूक पूर्वी आहे. निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब दुसऱ्या मार्गाने नाही गेले. एकनाथ शिंदे साहेबांनी इमाने इतबारे मी तुम्हाला सांगतोय 8 दिवस अगोदर गेले असते तर संजय राऊत खासदार झाले नसते. त्या दिवशी ज्या दिवशी गेले त्या दिवशी मतदान केलं नसतं तर 2 शिवसेनेचे आमदार झाले नसते. ज्यांच्यासोबत 50 लोक आहे त्यांच्यावर त्यांची इमानदारी पहा. काही यांनी दिलेले, उद्धवजीने दिलेले दोन्ही उमेदवार निवडून आले.
उद्धवजींनी दिलेला खासदार निवडून आणला, मग पक्षाच्या विरोधी त्यांना कसं बोलता येईल? एक यांनी पाडला, कोणी पाडला हे बी परंतु माझ्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेब बोलतील चांगल्यापैकी की कोणी पाडला, त्यांना जास्त माहित आहे. परंतु एक जे निवडून आणला, आमच्याकडचे जे आमचे आमदार होते ना 50, तर आम्ही पुरेचे पुरे मतं त्यांना दिले. आमच्या मतामुळे तर संजय राऊत साहेब, पण जे मतं कमी पडले, ज्यांनी कमिटमेंट केली होती दुसऱ्या पक्षांनी, आमच्या मित्र पक्षांनी, त्यावेळच्या महाविकास आघाडीने, ती टिकवली नाही, म्हणून पडला आमचा दुसरा उमेदवार. शिवसेनेचा एकही मतदान फुटलेला नाहीये, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. फुटलेला असता तर संजय राऊत साहेब खासदार झाले नसते आणि सन्माननीय 2 आमदार जे झालेले आहे विधान परिषदेचे तेही निवडून आले नसते. नाही, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही मुसलमान आहात. खरं तर राज्यघटनेप्रमाणे आपण सगळे पण तुम्ही जेव्हा हे बंड केलं, काय गद्दारी केली, त्यानंतर सतत तुमच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारला जातो. नेमकं तुमचं हिंदुत्व? माझं हिंदुत्व हेच आहे का हिंदू बांधवाची सेवा करायची, हिंदू बांधवाला येणाऱ्या अडी अडचणी मी दूर करतो. म्हणून तर 3,20,000 हिंदू, मला 50,000 मुसलमान आहे, मी सातत्याने निवडून येतो. त्याच्या पाठीमागे काय मग हेच तर आहे. पहिल्या वेळेस ज्या वेळेस माझ्याकडे शिवसेनेचे उमेदवार 2014 मध्ये लढले होते सिल्लोडमध्ये, त्यांना 1000 मतं मिळाली होती. आता 1,15,00,000 मतं मिळाली. त्यावेळेस 1,08,000 मतं कोणाला मिळाली होती माहिती तुम्हाला? काँग्रेसला. आता काँग्रेसला 1000 मिळाली. फरक हा तर फरक आहे का मी हिंदू बांधवांचे सर्व सुख दुःख सर्व जाणून घेतोय. मी माझ्या समाजाचा स्वाभिमान मला जरूर आहे, मी मुसलमान आहे म्हणून, परंतु हिंदू बांधवाचा तितकंच सन्मान आहे, हिंदू बांधवाची तितकीच सेवा करतो. त्यामध्ये कुठेही -00 कमी पडत नाही. यांचा हिंदुत्वात भाषण पुरतं आहे, माझा हिंदुत्वात तुम्ही माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर तुम्हाला माहीत पडत का मी कशा पद्धतीने काम करतो, गोरगरिबाची कशी सेवा करतो. हे सर्व करताना एकनाथ शिंदे साहेबांमुळेच मी शिवसेना जॉईन, मला शिवसेना माहीत बी नव्हतं. मी 40 वर्ष त्यांच्या विरुद्ध लढलो. माझा 62 वर्ष वय आहे. 42 वर्षापासून मी राजकारणामध्ये, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून, सरपंचपासून, पहिला नगर अध्यक्ष, शेवटचा सरपंच, विधानसभा 100 मताने हरलो. विधान परिषद असताना 4थ्या वेळेस मी मंत्री झालो. मंत्री बी कमी नाही, 4 वेळेस झालो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत जी आहे, ते शिवसेनेचे पालकमंत्री होते, मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळेस बी त्या माणसांनी माझ्यावर कधीही, मी मुसलमान आमदार आहे, हा हिंदू लोक आपले त्याला निवडून देतात, त्यासाठी निधी दिला, मला पैसा दिला, मला निवडून आणण्यामध्ये. मग मी योगायोगानंतर मी शिवसेनेचं झालो आणि आता शिवसेनेचा आमदार झालो. शिवसेनेच्या नंतर मंत्री झालो. मंत्री मी जाईपर्यंत मंत्री होतो आणि शपथ घेताना राज्यमंत्री झालो. त्याच्याबद्दल मी पृथ्वीराज बाबाच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट होतो. मी आणि अशोक चव्हाण साहेब सारखे आहे. ते मुख्यमंत्र्याचे मंत्री झालो, मी मंत्रीचा राज्यमंत्री झालो. आता ते येऊ लागलो मी तिसऱ्या याच्यावर. तुम्ही शिंदे साहेबांचं एवढं तुमच्यावरती प्रेम आहे, मग औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारणार का? नाही, सांगितलं का मला महाराष्ट्रामधली कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिली तर मी स्वीकारणार. मी कोणतीही, खरं म्हणजे मी आता नाही, स्वतःचा जिल्हा आमचे संदीपान भोमरे साहेबाचा बी आहे. कसं आहे, आपल्या भावालाही, आपल्या मित्रालाही, त्यांनाही मिळाला पाहिजे. आपली काही इच्छा नसते की आपल्यालाच मिळाला, बिलकुल नाही. शेवटी मी जे बोलू लागलो, तुम्ही लागलं तर मुख्यमंत्री महोदयाला विचारा का मी त्यांना कोणता खाता द्या हेही कधी बोललो नाही, कोणता पालकमंत्री द्या हेही कधी बोललो नाही. परंतु एक बोललो होतो का साहेब माझा प्रमोशन करण्याच्या ऐवजी आणि मला राज्यमंत्री केलं साहेब, हे चुकीचं आहे. मी राज्यमंत्री म्हणून मला राहायची इच्छा नाही. त्यावेळेस बी तुम्हाला विचार, तुम्ही ब्रेकिंग न्यूज पाहिली असं सर्व चॅनलवर त्यावेळेस बी आली ते मी राजीनामा दिला, खरं होतं. मग त्यांनी सांगितलं का तर योग असा आला की हे मध्यस्थिती करणारे होते, हेच झाले मुख्यमंत्री. तर आता प्रमोशन झाला, कृषी मंत्री सारखा एक सेवा करण्याची संधी मिळाली. आणि शेतकरी बांधवांचे माझे रिलेशन फार जुने आहे. मी गेल्या 42 वर्षापासून शेतकरी बांधवांच्या सोबत राहतो, त्यांच्यासोबत काम करतोय, त्यांच्यासोबत चुनी चटणी जे काही मिळाल, बेसन भाकर तेच खातो, त्यांच्यासोबत बसून त्यांच्या दारासमोर बसून खातो. तर इतका प्रेम असल्यानंतर माझ्या विरुद्ध असं बी नाही का 2, 4, 5 हिंदू उभे राहत नाही, एकच हिंदू उभं करतात असं नाही. तुम्हाला अजून मी एक मधली एक गोष्ट सांगतो का एकच हिंदू उभं करतात, एक. आणि मग
इतका असून मी हिंदू बांधव या जे बहिणीने बोलले का हिंदुत्वाद, तर माझा हिंदुत्वाद असा आहे का पुऱ्या हिंदूंची सेवा करावी, त्यांचे सण असतील, त्यांच्या अडीअडचणी असतील, खारीचा वाटा का होत नाही मदत करावी. मी माझा मुसलमान आहे, मला ते तर आहे, त्याच्यामध्ये कोणाला सांगायची गरज नाही. परंतु जे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मला कुठेतरी माझ्या खांद्यावर बंदूक लावून तुम्हाला कसं काय हिंदुत्वादाचा इतका पूड का आला, मला कोणतरी 2-3 लोकांनी विचारलं. मी म्हणलं मी हिंदूचा सन्मान करणार आहे. हिंदू देवादेवतीचा जे काही सण असतील, त्यांचे काही कार्य, जी पद्धत असेल पूजापाठची, त्याच्यामध्ये मी त्यांच्या बाजूला उभा राहतो. मला तर काही मंत्र येत नाही, पण बाजूला उभा राहतो. मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? कारण एक 2013 मध्ये झालं होतं आणि आता जवळपास 9 वर्षानंतर ते असं सर्वेक्षण होत आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे, याच्यातून काय साध्य होईल, मुस्लिम समाजाची स्थिती, त्याच्यावर करायचे उपाय. मुस्लिम पहिला सर्वे झाला होता सच्चर कमिटीच्या माध्यमातून. सच्चर जे हे सुप्रीम कोर्टाचे जज होते यांच्या माध्यमातून सर्वे झाला आणि त्यांनी पूर्ण मुस्लिम समाजाची एकंदरीत पूर्ण म्हणजे घरापासून तर कामापासून तर नोकरीपासून तर शिक्षणापासून तर व्यवहारापासून तर रोजा मजुरी करण्यापर्यंत सर्व सर्वे केला, ते रेकॉर्डवर आणलं. हे रेकॉर्डवर आणल्यानंतर त्याचे परिणाम समाजामध्ये चर्चा सुरू झाली का आपलाही कोणतरी बघणार आहे. शेवटी प्रत्येक समाजामध्ये गरिबी आहे, ते मुस्लिम असो का हिंदू असो का मराठा, तेली, माळी, कोळी, धनगर किंवा सुतार, लवार, मण्यार, इतक्या जाती बिचाऱ्या छोट्या मोठ्या मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांचा सर्वे व्हायला पाहिजे. त्याच्यामधला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो असलेला समाज आहे त्यालाही न्याय द्यायला पाहिजे, ही तर सर्वांची इच्छा आहे. आणि याच्यामुळं सर्वे होत असेल आणि सर्वे होऊन काही सत्य परिस्थिती बाहेर निघल आणि त्याच्या माध्यमातून समाजाच्या बाकीच्या समाजावर अन्याय न होता मुस्लिम समाजाला काही मिळत असेल तर त्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याची खुशीच होणार, नाराज होण्याचा काही प्रश्नच नाही. तुमच्या मुलींची नावं आली, तुम्ही म्हटलं व्हायला पाहिजे, परंतु पुढे असंही आलं की तुमच्या मुलींनी पगार स्वीकारला, ज्या मुली उमेदवारांचे पगार गोठवण्यात आले त्यामध्येही तुमच्या मुलींची नावं होती. तर आणखी कशा स्वरूपाचा सहभाग असायला हवा असं तुम्हाला वाटतं? तर स्पष्ट त्याच्यामध्ये चौकशी करण्याचा आदेश घेतलेला आहे. पहिले एक लक्षात घ्या की चीफ सेक्रेटरीकडे, मुख्यमंत्री महोदयाकडून चीफ सेक्रेटरीने तो चौकशी करावी. माझ्या कोणत्याही मुलीने टीईटी घोटाळ्याशी संबंध असला तर त्यावेळेस मी सांगितलं क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, टीईटीचा अर्थ काय आहे? एक तर नोकरी लावणे किंवा पगार चालू करणे. माझ्या माहितीप्रमाणे टीईटीचा दुसरा काही उपयोगच नाही. त्याला एखाद्या संदूकमध्ये किंवा एखाद्या पेटीमध्ये ठेवलं तर त्याचं काही इन्कम उत्पन्न वाढणार नाहीये. ज्यांनी 7,800 मुलांनी ज्यांनी नोकरीसाठी किंवा पगारासाठी त्याचा उपयोग घेतला असेल ते जरूर गुन्हेगार आहे. मीच चौकशी लावलेली त्याची सोमोटू. त्याच दिवशी ज्या दिवशी हे नाव आलं त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं, त्यांनी ती कमिटी नेमली चीफ सेक्रेटरीच्या याच्यामध्ये आणि त्याची चौकशी करून सायबर क्राईमलाही दिलं. मी पुण्याच्या इथलच्याच त्यांनाही अर्ज केलं की भाई याच्यामध्ये आमच्या कोणत्याही परिवाराचा संबंध आहे का. ते जे रिपोर्ट देतील ते रिपोर्ट मी तुमच्यासमोर स्वतः सोमोटू मांडल. राहिला प्रश्न एक मुलीचा माझा जो पगार चालू आहे तुम्ही जे बोलले आता, तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट आहे, एक पिटिशन अजून अंतिम झाला नाही तोपर्यंत त्यांचे बाकीचा माझा 2 मुलीचा प्रश्नच नाहीये. माझा मुलगा कधी परीक्षेला बसलाच नाहीये, त्यालाही पास करून टाकलं. तर तुम्ही याच्यावरून अंदाजा लावू शकता त्याला पास करण्याची काही गरज नव्हती ना. तो कोणतरी असेल ब्लॅकमेलर, ते टिक 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 करायचं, नाव टाकायचं, 1,500 लाख रुपये 2 लाख रुपये द्यायचे आणि नाव टाकून घ्यायचं. आता मला हरवण्यासाठी ऐका तर खरी, तुमचं ऐकलं माझा ऐकायला लागलं तुम्हाला. तर याच्यामध्ये जे मी तुम्हाला बोलू लागलो, जे काम मला पाडण्याचा सर्व आयोग वापरून नाही होत असेल तर हे मला वाटतं 2024 साठी कोणीतरी ब्लॅकमेलिंग करून ठेवलं असेल आणि त्या 24च्या ऐवजी हा 22 मध्ये झाला. ते माझ्या मंत्रिमंडळाच्या बिलकुल शपथविधीच्या 1 दिवस अगोदरच आला आणि त्याच्यावर सर्व चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले. मला तुमच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट याच्यामध्ये आहे. मी सोमोटू चौकशी लावलेली आहे ना आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. थोड्या दिवस तर थांबा, एकदा त्याचा रिपोर्ट येऊ द्या. एकदा रिपोर्ट आला का मग मी तुमच्या समोर तो रिपोर्टच मांडल. चीफ सेक्रेटरी, एज्युकेशन सेक्रेटरी, पोलीस, या सर्व यंत्रणा आणि ते लपवल्या जात नाही. एक लक्षात घ्या, एखादा सर्टिफिकेट घेतला तर बीओ पासून, शिक्षण अधिकाऱ्यापासून, डेप्टी डायरेक्टर पासून, डायरेक्टर पासून तर शिक्षण संचालकापर्यंत
आयुक्तापर्यंत सर्वकडे त्याचा रेकॉर्ड असतो. मागच्या सरकारमध्ये हा घोटाळा आहे, महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यामध्ये देखील तुम्ही मंत्री होतात, आता देखील तुम्ही मंत्री आहात. तर मग हे कोणी केलं? तुम्ही म्हणता की कोणीतरी रचलं. आता रचलं तर तेच अरे कमल मी तुमचे असे इथं कोण आहेत की जे तुम्हाला तेच तर बोलू लागलो तुम्हाला का याचा एकदा चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्यानंतर एखादी चौकशी चालू असेल त्याच्यामध्ये आपण काहीतरी बोलावं हे उचित होत नाही. मीच चौकशी लावली, एकदा चौकशी तर होऊ द्या. एकदा चौकशी झाली काही येईल समोर. जो आहे तो म्हणजे आपल्या केसरकर साहेबांकडे आहे. त्याच्या आधी मला वाटतं वर्षा गायकवाड होत्या आणि या यादीमध्ये तुमच्या मुलींची नावं आहेत, पगार गोठवलेल्या याच्यामध्ये आहेत. तर हे कुठल्या पातळीवरती झालंय मग हे शिक्षण? त्यांनी नाही कुठलं पगार आमच्या संस्थेने ऐका तर खरी तुम्ही नावं आहेत त्याच्यामध्ये नाव आहेत ना. तुम्ही 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 एक मिनिट ऐका ना. तुम्ही परत तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती देऊ लागला. तुम्ही ऐका तर खरी, माझा ऐकणार मी सत्य माझा तर ऐका पहिले. तुमचा तुम्ही मला उत्तर विचारू लागले का त्यांना विचारू लागले? त्यांना विचारू लागले, त्यांना विचारा. माझा ऐका, मी तुम्हाला काय सांगतो याच्यामध्ये हे जे आहे हे परीक्षा परिषदेचा जो झालेला आहे पहिले पात्र आणि अपात्र झाल्यानंतर आम्ही शिक्षण विभागाला आमच्या संस्थेने, माझ्या संस्थेची गोष्ट आहे ती, तर लिहून दिलं का या आमच्या मुली अपात्र आहे. मग ते पात्र कसे झाले त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही ते बी मला विचारू लागले तर मग त्याचं उत्तर मी दिलं असतं तर मग कशाला इतकी वेळ लागली असती. मीच माझा जज बी मीच आणि अधिकारी बी मीच आणि पदाधिकारी बी मीच दिलं असतं. ते शिक्षण विभागच देऊ शकतो ना ज्यांनी हे केलं. परंतु जो आरोपी असेल तो बी सांगाल, जो याच्यामधला आरोपी असेल त्यालाच माहित असेल ना. आढळलंय म्हणून आम्ही ते हे यादी तयार करतोय. शिक्षण विभागाने मला ज्यावेळेस तुम्ही लिहून दिलं अजून पूर्ण माहित नाही. तुम्ही ऐका तर खरी, तुम्ही पूर्ण करा माहिती. आता त्यांनी आम्हाला यादी पाठवली की आम्ही या दिवसापासून यांचे पगार जे ते थांबवले. पहिल्यांदा यादी प्रसिद्ध झाली तर तुमच्या मुलींची नावं आली. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं यादी आली काही दिवसांनी की पगार गोठवले. तुम्ही म्हणताय की त्याच्या आधीच तुम्ही त्यांचे पगार बंद केलेले. तर तुम्ही तुमच्या संस्थेनं आधी पगार थांबवले का शिक्षण विभागात दोन वर्ष ऐका तर खरी. आता ऐकणार नाही तर समजणार का तुम्हाला? पोट प्रश्न तुम्हीच उत्तर देऊन टाकतात. एक लक्षात घ्या का आमच्या संस्थेकडे ज्यावेळेस अपात्र म्हणून 2020 मध्ये ती नावं आली त्यावेळेस शिक्षण अधिकाऱ्याला आमच्या संस्थेने पत्र पाठवलं की हे अपात्र आहे. त्या दिवशी त्यांचा पगार बंद झाला. नंबर 1. नंबर 2, एक मुलीचा जे चालू आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार चालू आहे. आता बाकी काय घडलं तुम्ही ज्याला घडायला त्याला विचारायला पाहिजे का? ते बी मी सांगायला पाहिजे. त्यांना सांगा ना, मी तेच तर बोललो. त्यांच्याकडून जी माहिती आम्हाला मिळाली त्या माहितीच्या आधारेच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय, आमच्या मानाने नाही विचारत. मी हे 8व्यांदा सांगू लागलो. सॉरी, तुमच्याकडे 8 वेळेस मी सांगितलं का माझ्याकडं रिपोर्ट कोण देतं लिहून. पहिला रेकॉर्ड BO, दुसरा रिपोर्ट शिक्षण अधिकारी, तिसरा रिपोर्ट डिप्टी डायरेक्टर, चौथा रिपोर्ट आयुक्त. या चौघांनी मला लिहून दिलं का याच्याशी आमचा काही संबंध नाहीये. आता बाकी कोणी फेक न्यूज तयार केली, कोणी फेक यादी तयार केली ते मी सांगू शकतो का? त्या गोष्टीचा एक आणा -0.0 बी कधी आपण उपयोग घेतला असेल तर मी गुन्हेगार आहे, माझा परिवार गुन्हेगार आहे, बरोबर आहे. परंतु ज्यांनी घेतलंच नाही त्याचं मी तुम्हाला उत्तर कसं देऊ शकतो ते त्याला विचारायला पाहिजे तुम्ही. मी तर त्यांच्याकडे मागणी बी केली आणि माझे आदेश बी आता अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये. मी अंतिम निर्णय त्यांनाच द्यावा लागेल. माझ्याकडे जे प्रूफ आहे मी दाखवलं तुम्हाला. डिप्टी डायरेक्टर पासून एज्युकेशन ऑफिसर पासून तर खाली त्याच्याशिवाय काही लायसन नाही देऊ शकत याचा. आणि काही दुसरा काही त्याचा काही उत्पन्नाचं साधन नाही येते का त्याला एखादा संदूकमध्ये एखाद्या अलमारीमध्ये ठेवला तर त्याच्यामुळे काही डबल टिबल काही होणार आहे. जे होणार आहे हेच होणार आहे. TAT म्हणजे एक तर नोकरी नाही तर दुसरा पगार. नोकरीमध्ये उपयोग केला असेल तर गुन्हेगार आहे, पगारमध्ये केला असेल तर गुन्हेगार आहे. बाकीचे येतो तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना. ते बी मी बोलायला पाहिजे म्हणजे तुमच्या त्यांना तुम्हाला जेवढं विचारलं त्यापेक्षा जास्त विचारलं. आलो होतो, तुम्हाला माहित नसेल का नाही मला माहित नाही, पण किती पत्रकार होते याच्यामधलंही माहित नाही मला. पण याच्यावर मी दुसऱ्यांदा बोलू लागले.
आपल्याला तुम्ही होते का नाही होते मला माहित नाही, पण मी इथे बोललो होतो. पहिल्यांदाच हा, तर मी पुण्याला आलो त्यावेळेस मी बोललो. आणि पुण्यामध्ये हे जे आहे हे मी स्वतः सोमोटू चौकशी लावली, आणि मी चौकशी लावली तर त्याचं उत्तर तर चौकशीचा येईपर्यंत मलाही वाट बघावं लागेल. आणि त्यांनीच ते सिद्ध करायला पाहिजे ना. तुमची मुलगी पास झाली असती, तुम्हीच समजा फॉर एक्झाम्पल, चला आता तुमच्यावरच घेतो मी, तर ती टीईटी तुमची मुलगी पास झाल्यानंतर त्या सर्टिफिकेटचा 19 ते 22 पर्यंत काय उपयोग आहे? अरे बोला ना दादा. अरे आता बोलतच नाही, कमाल झाली यार. अरे मला बी व्यक्ती स्वतंत्र आहे ना, का मला काहीच नाहीये? तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या. ऐका ना, तुम्ही ते आहे ना प्रश्न पुढे आहे. सर, रेफरन्स म्हणून हा तुम्ही जे हे सांगताय ना, तर तुमच्यावरती कुणी आरोप केलाय ना, तर तो शिक्षण विभागाने केलेला आहे. अरे नाही केलेला. विभागाने यादी आहे ना त्याच्यामध्ये. चुकीची माहिती शिक्षण विभागाने दिली असेल. मी शिक्षण विभागाला बोललो. बरोबर बरं, ऐका तर खरी. शिक्षण विभागाने चुकीची माहिती दिली आहे, मग शिक्षण विभागावरती काय कारवाई तर करायची? कारवाई तर मी दिली ना, त्यांच्या विरुद्ध मी कारवाई करण्याचंच दिलं. तर तुम्ही हे चुकीची, तर ते म्हणले आम्ही दिलेली नाही. ही यादी आमच्याकडे जी तयार झालेली आहे, ती यादी झालेली तयार सोमोटू तशी गेली असं त्यांनी बोलले मला. म्हणून तर मी तुम्हाला बोलू लागलो. हो, पण आता पत्रकारांना नाही, सगळ्याच मीडियाला त्याच शिक्षण विभागाने यादी दिली आहे, याच्यामध्ये तुमच्या मुलींची नाव आहेत. त्याच्यामध्ये ती पास आहे का, त्यांची सर्टिफाईड आहे ती यादी? ती यादी हो, अरे ती फेक यादी आहे. अरे तीच फेक यादी आहे. तुम्ही खूप मोठा आरोप करताय की शिक्षण हो. विभाग राज्य परिषदेची आहे. हो, आताही करू लागलो. बरोबर आहे. अपात्र ठरवण्याची यादी. हा. मात्र ती फेक आहे. ही फेक आहे. त्यांच्या अपात्रची नाही, पात्रची. त्यांच्या ती जी दुसरी यादी आली त्याच्यामध्ये आमचे दुसरे आमदार आहेत, 2 आमचे आमदार आहे, मला वाटतं बोरणारे सर. बोरणारे साहेबाच्या 2 मुलीचं नाव आलं. ते म्हणले माझ्या मुली कधी बसल्याच नाही परीक्षेला. तर हे राजकारणामध्ये ते नंतर आलं. नाही, नाही, मुद्दा बोलायला असा आहे खूप नंतर की आलं त्याच्यात. ज्या लोकांचे पगार गोठवले याची यादी जी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे त्यात तुमच्या मुलींची नावं आहेत, ती फेक आहे असा तुमचा दावा आहे का? मी 101% सांगू लागलो. तेच तर बोलू लागलो मी. तुम्ही समजूच लागले नाही का माझ्या मुलींची जे पगार आहे ते यांच्या येण्याच्या अगोदरच 2020 मध्ये बंद झाले. तुम्ही समजूच लागले. तेच तर बोलू लागलो मी. हा प्रश्न, अरे 1 मिनिट ऐका ना. हो, तुम्ही तर असं बोलायला की मी तुमचा दुश्मन आहे काहीतरी. तुम्ही ऐका. मी हसता बोलू लागलो तुम्हाला. नाही पहिल्या ऐका तर खरी. मी काय बोलू लागलो, हे पहा 2 प्रश्न आहेत साधे सिंपल. तुम्हाला कळतं का नाही कळतं, मला जे कळतं, मी फार हुशार माणूस नाही याच्यामध्ये, जितकं कळतं तितकं बोलू लागलो. काय आहे त्याच्यामध्ये का हे 2 कामासाठी नोकरीला, एक तर नोकरीच्या कामासाठी, दुसरं पगारासाठी. बस 2 शिवाय येत नाही. या दोन्हीकडं कोणत्याही शिक्षण विभागाने -0.0% एक त्यांना विचारा का यांनी कुठे उपयोग केलेला आहे याचा. मग कोणी एखाद्याने करून केलं असेल आणि डुप्लिकेट ठेवलं असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे का? याच्यामुळं चालू केलं त्यावेळेस कधी याचा सर्टिफिकेटचा उपयोग झाला तर जरूर गुन्हेगार आहे. तुम्ही तुमचा अँगलच वेगळा आहे, तर त्याला तुम्हाला उत्तर तुम्हाला ईश्वरांना भगवानच याचं उत्तर देऊ शकतो, दुसरा देऊ शकत नाही. आम्हाला समजलं, आता समजलं साहेब. आम्हाला आता पूर्ण व्यवस्थित समजलं. हा. आता त्यांनी ही यादी बनवली आहे शिक्षण विभागाच्या त्यांच्यावर काय अधिकाऱ्यांनी. कारवाई करणार? अरे बाबा ही यादी मुख्यमंत्री महोदयाला मी दिलं ना पत्र, तिला त्याची चौकशी, चौकशी. त्यांनी चौकशी त्या करण्याच्या पत्राची कॉपी आहे तुमच्याकडे? हा, मग द्या आम्हाला, मग त्यातून आम्हाला मिळालं. चौकशी आहे. ह्या चौकशीमध्ये स्वतः चीफ सेक्रेटरी चौकशी करू लागले. कोण? चीफ सेक्रेटरी महोदय चौकशी करू लागले. आणि चीफ सेक्रेटरीला मी माझा पत्र दिलं. माझ्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. आता त्यांची जी यंत्रणा आहे ती सर्व सायबर क्राईम पासून तर तिथपर्यंत पूर्ण चौकशी चालू आहे. तुम्ही हे चौकशीचं पत्र मुख्यमंत्र्यांना कधी दिलंय? मला वाटतं अधिवेशनाच्या मध्ये दिला एक आणि एक पहिले दिला, 2 दिले. वेळ काही त्यासाठी ठरले का एवढ्या 6 महिने असं ते 40 वर्ष असं काही? महिना 15 दिवस तर थांबा. नाही. हा 15 दिवस थांबा जरा. 15 दिवसामध्ये सर्व समोर येईल. आणि 15 दिवस बी तुम्हाला वेळ नसेल असं नाही तर साहेब, मग तुम्ही तुम्ही मला असं वाटतंय की तुम्हाला वैयक्तिक याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बोलला वैयक्तिक असताना काय संबंध? मी तेच तर बोलू लागलो. वैयक्तिक असताना मग माझा तुम्ही ऐकायला पाहिजे. उत्तर कोणाचं ऐकायला पाहिजे तुम्ही? आम्ही प्रश्न विचारतो तर कशासाठी? असं कसं म्हणतो? आलोचनाची जी अँगल आहे ना तुमची, मला इतकं समजतो. 62 वर्ष वय झालं ताई माझं. हो, सर. 62 ऐका ना. वर्षापासून मी 25 वर्षापासून आमदार आहे, 4दा मंत्री झालो. इतकं नाही समजत मला.
कधी इतकंही समजलं नसतं तर मी राजकारणामध्ये इथपर्यंत, आणि हे काही माझ्यावर पहिला आरोप झालेला आहे का, ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्या वेळेस नवीन नवीन असे प्रयोग अनेक झालेले आहे. पण अनेक प्रयोगामधून ही जी परिस्थिती आहे, मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो याची चौकशी करा. ती चौकशी मला वाटतं 15-20 दिवसात पुरी होईल, जास्त वेळ लागणार नाही. मला असं कळतंय की ज्या पद्धतीने त्यांनी डिप्टी डायरेक्टर, एज्युकेशन ऑफिसर सर्वांना नोटीस काढल्या, सर्व नोटिसाचा ते त्यांचा आहे बा, त्यांनी काय करावं तो त्यांचा मुद्दा आहे ना. त्यांना मी असं स्पेसिफिक बोलू शकत नाही की संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मला परवापर्यंत करून द्या असं तर बोलू शकत नाही. आणि मला त्यांनी प्राथमिक जे लिहून दिलं, मी सर्व मीडियावर शो केला, ते काही लपून ठेवला का माझ्या परिवारांनी त्यांनी स्पष्ट लिहून दिला का कोणीही याचा उपयोग कधी केला नाही, याची मागणी केली नाही, याच्या आधारे कोणी नोकरीला लागला नाही, याच्या आधारे कोणी पगार मागितली नाही. मग याच्याशिवाय कोणी काही केलं असेल तर त्याचंही उत्तर मीच द्यायचं. ज्यांनी केलं त्याच्याकडून आणा ना तुम्ही. तर मी हेच बोलू लागलो तुम्हाला, मी सर्वांना बोलतो हेच का माझ्याकडे काय आहे का 2 प्रूफ आहे. एक BO, दुसरा प्रूफ एज्युकेशन ऑफिसर, तिसरा डिप्टी डायरेक्टर, चौथा डायरेक्टर आणि 5वा सेक्रेटरी. बस याच्याशिवाय काय करणार तुम्ही काय सर्टिफिकेट आणणार नाही. आपण आता हा विषय थांबू. आता मुलांना मंत्री राजकारणी बनवायचं तुम्ही शिक्षक बनवायला निघालात. तुम्ही समजायलाच तयार नाही. नाही तुम्ही ऐका ना, जस्ट मी नाही तुम्ही ऐका. माझा मुलगा तो बिचारा LLB परीक्षा दिली, त्याचं मी नाव आला. आता काय करतात ते अब्दुल सत्तार नावाचे, जे तुम्हाला माहित नाही. पहिले तर माझ्यावर आरोप होता का 27 माझे मुलं याच्यामध्ये आहे. 17 सर्वांच्या वडिलाचं नाव अब्दुल सत्तार होतं, पुरा तिकीट माझ्या नावाने पटला. ठीक आहे, फाटू द्या, काही फरक पडत नाही. मग कुणी म्हणलं हे नागपूरचं आहे, कुणी म्हणलं हा वर्ध्याचा आहे, कुणी म्हणलं तिकडचं आहे. मग ते बायफिर्गेशन करत 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 2 वर आला. आणि 2 वर आला तर या 2ची पगार सरकारने बंद केली, आम्ही बंद केली. परत तुम्ही हे चुकीचं बोलू लागले, हे जे बोलू लागले ना एकदम नाही. ऐका तर खरी आता तर ऐका ना. आम्ही स्वतः बंद केली. ज्या तारखेला तो आला त्या तारखेला एज्युकेशन ऑफिसरला आमच्या संस्थेने बोलले की हे अपात्र आहे. मग काय राहिलं त्याच्यामध्ये. आता कोणती तरी पात्र 50 छापले असेल, 50 लोकांनी 50 आरोप केले असेल. हे काय 7,800 विद्यार्थी आहे, ती जबाबदारी माझी राहील का. माझी जबाबदारी किती आहे, मला जितकं कळतं तितकं, का त्याचा उपयोग माझ्या परिवाराने कुठे घेतला असेल तर आरोप, काही नोकरीला लावल्या जर सर्टिफिकेट दिलं असेल तर बी खरं, पगार चालू करायला दिला असेल सर्टिफिकेट तरी खरं. पण आम्ही काहीच केलं नाही. परस्पर कोणी धंदे करू लागलो, त्याचं उत्तर आम्ही द्यायचं आहे. आता 15 दिवस तुम्ही म्हणता तसं नाही. आपण मुख्यमंत्र्यांनाच विचारू. तुम्ही त्यांच्याकडे जी मुख्य चौकशीची मागणी केली ना त्यांनाच विचारू पुण्यात आल्यानंतर. थँक्यू, काय धन्यवाद. मी 43 वर्षामध्ये इतक्यांना पहिल्यांदा 3 तास पत्रकार मीटिंग घेतली. अरे चहा आहे ना, आणि कदाचित अरे मला 3 तास पत्रकार इथे बाहेर थांबले, लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही थांबलेले काही माझी पत्रकार परिषद नव्हती ना. माझी पत्रकार परिषद तुम्ही पत्रकार एक अँगलने विचारलं तर तुम्हाला तुमचा चष्मा दिसणार. मी पहिले सांगतो माझा चष्मा आहे का. हा, मी पत्रकार परिषद बोलवली असतो, ऐका तर करी, माझा ऐका तर करी दादा, ऐका ना. कधी मी बोलावली असती आणि आलो नाही तर मग मी गुन्हेगार आहे. हा, नाही लेट बी झालं तरी मी समोर तुमचा मान ठेवून ना तर मी तिकडून निघाला असतो, त्याला गेलं असतं. काय मला दादा, ताई, बहीण तुम्ही जे बहीण तुम्ही जे बोललं मी मानलं तुमचं बात. अरे चहा ना, अरे पाणी बाटल्या दे आणा, पाण्याच्या बाटल्या आणा. हे भैया, अरे चहा सर्वाला दे भैया, मला बी दे. आज ते पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राज्यभरातल्या कार्यालयावरती छापेमारी झाली. त्यामध्ये ATS, ED, NIA सगळ्यांनी छापे घातले. आणि पुण्यातलं काँग्रेस होतं. आणि त्याच्यानंतर खूप असंतोष आहे, काही लोक रस्त्यावरती उतरले, जळगावमध्ये लोक रस्त्यावरती उतरले. त्याविषयी कारण हे जे फंडिंग जो प्रकार आहे, मला काय आयडिया नाही. एक
मोठी संस्था आहे जी एक सामाजिक संस्था म्हणून किंवा मोठी एनजीओ म्हणून बघितलं जातं. अरे पाणी आणणार भैया, पाणी बाटल्या आण ना. नाही, मला कसं वाटतंय की मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नाहीये, तुम्ही जे विचारू लागले ते. अरे तिकडं नाही, मी घेतलं ना. बरं, मी एक गुट घेतो, बरं घेतो. हा, नाही, हे जे कोणत्या PF आहे, PF आहे. म्हणजे आतापर्यंत ती एक चांगली मोठी चांगलं काम करणारी संस्था म्हणून विशेष करून मुस्लिम समाजामध्ये अशी होती आणि त्याची देशभरामध्ये कार्यालय होती. काय मला काही डिटेल माहिती नाही त्याच्याबद्दल. मला असं माहिती असेल मी बोललो असतो. मला काय कोंढव्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं, औरंगाबादमध्ये त्यांचं एक मोठं ऑफिस आहे. ते सगळीकडे ते छोटे झालेत आता एकाच वेळी. नाशिकमध्ये झालेत काही. कदाचित होऊ शकतो, पण मी फार डिटेल त्याच्यामध्ये मला आधी अर्धा कप छान मला ताई खरं म्हणतो मी, तर मी बोललो असतो तुमचं त्याच्याबद्दल. दसरा ही परवानगी नाकारली आता तुम्हाला तर ऑलरेडी. नाही, आम्ही पर्यायी परवानगी मागितली. पहिले आम्ही इथे मागितली, पण शासनाने नाही दिली. तर बीकेसीवर घ्यावं असं आमचं नियोजन आहे. आता त्यांनी कुठं घ्यावं ते त्यांचा प्रश्न तरी आहे. सुद्धा हायकोर्टामध्ये गेलेले आहेत, सदा सरवणकर आहेत ते हायकोर्टात. कसं आहे, पहिले सदा सनवरकरने त्यांनी दोघांनी मागितली होती परवानगी. आता दसरा मेळावा आहे, दोघांनी मागितली, परंतु दोघांनाही दिली नाही माझ्या माहितीप्रमाणे. आता दोघांनाही नाही दिली. नंतर आता कोर्टामध्ये सन्माननीय कोर्ट काय आदेश दिला आज मला माहित नाही. आज होती हिअरिंग. कोर्ट काय बोलणार, आता कोर्टाच्या बद्दल आपण काही बोलणं शक्य होणार नाही. परंतु सन्माननीय कोर्ट आहे, कोर्ट जे निर्णय देईल. परंतु आमची तयारी चांगली बऱ्यापैकी. मला असं वाटतंय का ऐतिहासिक सभा ही मुंबईला एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बद्दल लोकांमध्ये आम्ही आता काही गाड्या करण्याचा प्रयत्न केला, तर मागणी इतक्या गाड्याची आहे. आता माझ्यासारख्या 500 किलोमीटरवरून दूरवरून जाण्यासाठी कदाचित मुंबईमध्ये लोक इंटरेस्टेड असतील तर ती सभा. आता मी त्यांची सभा कमालच जाईल तुमची. नाही बाबा, मी त्यांचे कसं. सध्याचे जे तुमचे नवीन मुख्यमंत्री आहेत जी. ते म्हणजे 18 तास काम करतायत, 20 तास काम करतायत. जी जी जी, पण त्यांच्या तब्येतीसाठी हे खरंच चांगलं नाही, चांगलं चांगलं नाहीये. तुम्ही बरोबर बोलले. त्याच्या तब्येतीसाठी आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली सर्वांनी की साहेब, शेवटी आपण जे 18 तास 20 तास काम करत असेल ही तब्येतीसाठी चांगलं नाही. शेवटी मशीन नाहीये, माणूस आहे. आणि आम्ही त्यांना हात जोडून विनंती केली. आता ते कसं आहे, मग लोक त्यांच्या लोकांमधला मुख्यमंत्री लोकांना नाही भेटलं तर काय होईल असं त्यांच्या मनामध्ये असते शंका. फक्त 2.5 वर्ष राहिलेत म्हणून पटापटा आता कसं आहे ताई, आता 2.5 वर्ष राहणार का पुढचे अजून 5 वर्ष राहणार ते आज लोकशाहीमध्ये डिसाईड करणार. पण आता 2.5 वर्ष तर पक्के आहे. पुढचे अशा पद्धतीने काम केलं आणि लोकप्रियता मिळाली तर मला असं वाटतंय की आम्ही ज्या लीडने आता निवडून आलो याच्यापेक्षा तिपटीच्या लीडने निवडून येऊ शकतो आमच्या मतदारसंघात. जो माझ्या मतदारसंघात मी सर्व्हे केला तर जे सर्व्हे झाला, माझ्याकडे एक सभा झाली. तुम्ही तुमचे हे पुरे चॅनलवाले तिथे होते, तुम्ही त्यांना विचारा का आमच्याकडे 50 वर्षामध्ये अशी सभा कधी झाली 3 दिवसामध्ये. तर त्यांची लोकप्रियता आहे. लोकांना वाटतंय का एक सामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला, सामान्य माणूस झाला, त्याच्याबद्दल प्रेम आहे ना लोकांचा. तर त्याची लोकप्रियता वाढू लागली तर काही लोकांच्या पोटामध्ये पोटसुल बी उडू लागला. काय एकीकडून चांगला दिसत, दुसरीकडून वाईट बोलणारे बी आहे ना. सलाईन लावून ते करतात तर दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात. केसरकर आज म्हणाले हा, सलाईन लावून सकाळी सलाईन, रात्री सलाईन लावायला लागतं. एवढा वेळ काम केल्यानंतर डॉक्टरांना आणि मग काम करायचं. नाही, मी तर काही पाहिलं नाही. आता केसरकरनी पाहिलं असेल तर ते पुढे मी कसं बोल त्याच्याबद्दल मी काहीतरी बोलावं. परत त्याचं एक नवीन चर्चा सुरू होऊन जाईल. बरे शिक्षण आपले जे आता ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत म्हणजे प्रामुख्यानं इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निकल आहेत. जी जी, त्या भरतीचा विषय आता तुम्ही बोलताना म्हटला. हो, हो. म्हणजे एक का असा होता की आपल्या कॉलेजेसचा कट ऑफ हा प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा चांगला असायचा. अरे. आज स्थिती आहे की मुलं प्रायव्हेट कॉलेजेसकडे जास्त जातात लोक. जी जी जी, आता अगदी म्हणजे आपल्या देशातलं पहिलं फूड टेक्नॉलॉजी कॉलेज परभणीचं आहे. तिथे आज निम्मा स्टाफ आहे. याचं काही भरती प्रक्रियेचा काही टाइम बाउंड प्रोग्राम करणार आहात का? किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जो विषय तुम्ही बोलला ना खरं महत्वाचा आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला त्यांच्याशी चर्चा केली, उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली. त्या दोघांनी त्याला अप्रूव्हल दिला. दोघांनी सांगितलं की आपण कृषी विभागाचे पहिले कृषी विद्यापीठाच्या जागा भरू, कृषी महाविद्यालयाच्या जागा भरू आणि त्यानंतर कृषी विभागाच्या जागा भरू.
हे चारही जे मी त्यांना जी आमची जी अडचण आहे ती सांगितली आणि मला वाटतं ज्या जागा 75,000 काही 70,000 जागा भरण्याचा घोषणा केली मुख्यमंत्री मोदयांनी आणि त्या घोषणेनुसार मला असं वाटतं की त्यामध्ये प्रायोरिटीवर कृषी विभागाचे लोक जास्तीत जास्त भरण्याचा परवानगी मिळेल आणि ती 1 महिन्यामध्ये. आता पक्कीने एखाद्या महिन्याचं पुढे जाऊ शकतो पण एकदम 1 महिना बोलले मग परत त्याचा काही अर्थ वेगळा निघून पण मला वाटतं की बऱ्यापैकी भरल मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय कृषीच्या बाबतीत इंटरेस्टेड आहे. पीक विम्याचं 50% पेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल त्या भागात तर साधारण 25% ऍडव्हान्स दिला जातो हो. असा काही शेतकऱ्यांना दिला गेलाय. नाही आता ते कसं आहे का हा रिपोर्ट ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन किंवा कलेक्टर जिल्हाधिकारी आम्ही त्यांना एकच बोललो पीक विमा कंपन्यावाल्यांना की आम्ही त्यांचं नुकसान डिसाईड केलं 27 लाख हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे आणि हे सर्व करताना मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये जी नुकसान भरपाई दिली 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर दिली. एनडीआरएफचे नियम 6,800 त्याला डबल केलं सर्व जे होते. यानंतर आम्ही त्यांना बोललो की आमचा हा जो नुकसान झालेला आहे या नुकसानाच्या माध्यमातून तुम्ही 25% पैसे द्यावे हे बरोबर आहे तुमचा. आता त्याला त्यांची क्रॉस चेकिंग चालू आहे. ती क्रॉस चेकिंग करून त्यांना ते 25% पैसे द्यावं लागेल. हे दिले नाही. आता नुकसान भरपाईचं असं आहे का आता आमच्याकडं मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत परतीचा पाऊस पडत होता. यावेळेस पहिल्याच पाऊसने इतका मोठा दणका दिला तर नांदेड तुम्ही पाहिलं नांदेड उस्मानाबाद बरोबर मोठं नुकसान झालेलं आहे. इतकं मोठं नुकसान झालं पण 1 महिन्यामध्ये आपण पंचनामे करून आपले नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटवर टाकली 3,500 कोटी. आपल्यातर्फे जे आमच्या सरकारच्या तर्फे होता केंद्र सरकार राज्य सरकारचे मिळून पहिले एनडीआरएफचे नियम आहे समजा त्याचे 6,800 रुपये 25% पैसे राज्य सरकारचे आणि 75% केंद्र सरकारचे असतात. तर त्यामध्ये काय झालं आता आपण डबल केलं तर डबल दिले नुकसान ते नुकसान गेलं. आता राहिला प्रश्न पीक विमा कंपन्याचा. सुप्रीम कोर्टाने परवा 8 दिवस अगोदर उस्मानाबादच्या एक केसमध्ये 550 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिले होते. सुप्रीम कोर्टाने ॲज इट इज ठेवले ते त्यांना आता देणं बंधनकारक झालं. ह्या सर्व गोष्टी करताना पीक विमा कंपन्याचे काही जाचकाठी थोड्या कमी कराव्या लागेल. आम्ही केंद्राला विनंती करणार आहे. ते काही आमचा अंतिम अधिकार नाही आहे. राज्य सरकार फक्त शिफारस करू शकतो आणि त्याच्यावर निर्णय घेण्याचा केंद्र सरकारचा आहे. पण आम्ही त्यांना शिफारस करणार ही 25% जी तुम्ही महत्वाचा प्रश्न मांडला का ज्यावेळेस नुकसान झाले तो पहिला टप्पा 25% त्यांच्या वाट्यावर त्या विमा कंपन्यांनी द्यायलाच पाहिजे. हे सर्व करताना शेवटी केंद्र सरकारकडे मी काल मला वेळ नाही मिळाला मला इकडे यायचं होतं. रात्री आमची मिटिंग आपले नितीन गडकरी साहेबांचा पोर्ट जो चालू झाला आमचा होणार आहे डिसेंबरमध्ये जालन्याचा तिथून कनेक्टिव्हिटी राहील आणि डायरेक्ट म्हणजे मला असं वाटतं बांगलादेशापर्यंत आपल्या मुंबईच्या पोर्टला अटॅच. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.